चालू या थोडं तर 5-10 मिनिटं वॉक करू इथं. दोन चहा घेतलेत. तर सगळा पसारा वर आलाय. मोबाईल स्टिक वापरला आपण पण काय चहात खायला क्रीम बिस्किट आहे. थँक्यू. गला दुखर आहे. चप्पलचं तिथं दिलेलं आहे छोटंसं ठेवायला आणि इकडंच ठेवले. आणि ती पॅन्ट तशी लटकवली. खाली पसारा आहे. फोन पण दिलाय आम्हाला. फोनचा आपण आज वापर केलाय. चहा गरम पाणी आणून द्या. मला ग्लास दिसलेच नव्हते म्हणून मी बोलत होते या लोकांनी इथं असं का केलंय. हाय फ्रेंड्स, हा आपला गोव्यातला दुसरा दिवस आहे आणि आम्ही साखळी गावाच्या इथेच असं स्टेला हॉटेल आहे केलं आणि होतं तसं बेटर, म्हणजे एवढं पण हे नव्हतं, बेटरच बोलेल मी. आम्ही फ्रेश आता होईल आंघोळी वगैरे करून आता आपण निघणार आहोत. मी व्हिडिओ पाहत राहा. लाईक शेअर सबस्क्राईब करा. पानं बारीक आहेत पण कोण आला सकाळ. हॅलो हॅलो हॅलो. नाही नाही आज नाही. हो हो चालेल. मिस्टर आले मॉर्निंगला जाऊन. तिकडे हे होतं ट्रेकिंगचं होतं, ते स्कूटीवरच जाऊन आले आणि मी त्यांनी सांगितलं चेकआउटचं टायमिंग आहे 9 वाजता. तर मी तोपर्यंत सगळं रेडी होत होते. ते पाणी वगैरे देऊन गेलेले, येऊन गेले आणि माझं पाणी पिऊन झालं. आता मी आंघोळी वगैरे करून तयारी करते. एक ग्लास.
दाबलंय का खालचं? चला आता आम्ही सोडतो या परिसरात. इथून गेला ना आता हा इथून येतो बुद्धिस्ट केव. हा इथून असं दिवसोलीचं बुद्धिस्ट केव. नारळाची बघा झाड. अजून आम्ही नारळ पिलं नाही. हा इथं भाजी घेत आहेत. भाजी म्हणजे मच्छीच व आहे ना. फिश घेतात फिश. ಅದೇ ಮಾಡಕ್ಕೆ ನಂಬರ್ सुरमई पे जाएगा अभी. पहिल्यासारखं एकदम म्हणजे तिकीट वगैरे काढून जातात ना. बघायला चाललेत मूवी. आता याला डिक्चुअली इंग्लिशमध्ये म्हणतात आणि हिंदीमध्ये म्हणतात डिक्चुअली. शॉप्स उघडलेत आता. आणि हा जो रोड आहे ना समोरचा तो आपल्या कोथिंबीर गाड्या गाडीवर आहे ना सरळ. त्यांना समजणार नाही भाषा. कोणाचं तरी बंगला आहे. पात्र म्हणतात. पात्र म्हणजे सर असतो काही तो. मडगावला काय बोलला? मार्गो. असं कौलारू घर, अशी फुलांची झाडं वेगळी वेगळी. घरात कोण तर नाही दिसत, अंधार दिसतोय. ही फुलं बघा. हे तर फुल बापरे कसलं आलंय एकदम लांब लांब. छोटस गेट आहे. ही घर अशीच आहेत की कौलाची. हा या साईडला पण बघा अशीच घर आहेत कौलाची. असा दरवाजा, एंट्री. जुनी घर आहेत जुनी. आता हे नवीन बनवतात ते असं गाडी वगैरे असं बनवतात. रात्री आम्ही स्कूटीवर गेलेलो. तसं काय हे एवढं गाव म्हणता येणार नाही. मिक्स आहे, डेव्हलपिंग वगैरे आहे ना. हा म्हणजे असं बघ तिथं आपल्याला पूर्ण खेड गावच दिसलं. मध्ये आपलं बेरनाळ आहे. कारण तालुका आहे ना म्हटल्यानंतर इथं सर्व गोष्टी आहेत. इथं मोठं मार्केट आहे ॲक्च्युली. आता आपल्याला जायला वेळ नाही. तर काय यांचं चहा चाललंय. हे तर इथं चांगलं काय काय बनवलंय. भजी हे क्या है? पुरी बन्स. मिरची भजी एक घेऊया. तिखट असतं.
हे गोड आहे. ही मिरची भजी गरम काय आहे समोसा घ्या मिरची भजी घ्या मिरची द्या आणि एक समोसा घ्या. आणि एक समोसा हे बोलते ते की मराठीवर मिरची भजी आणि सॉस समोसा एक घेतलाय. झालं आपलं. चला आता साठी तेल आणि हे ठेवलंय चहा. आम्ही पडलो आता चहा पिऊन बाहेर. तर इकडच्या दुकानांमध्ये तुम्हाला अशी जाळी अशी त्यांच्या शेतीचे अवजार दिसतील सगळे. मेन मासेमारी आहे त्याच्यामुळं माशांचं सगळं. हे एक मंदिर आहे छोटंसं श्री कोटेश्वर. जवळून बघा हे असे आहेत कोटेश्वर. हे एक बघायला मिळालं. घंटा लावलेले आहे आणि झाडाला वरती हा वृक्ष आहे पूर्ण. कोणतं झाड आहे माहिती नाही आहे. बाजूला ही अशी नदी आलेली आहे मंदिराच्याच बाजूला. चला आता आपण एक मधला चौक इथे आपली बस येणार आहे आणि शिवाजीराव महाराजांचा पुतळा बघूया. खूप सुंदर आहे. इकडे बघा दिवाळीची पण तयारी आणि हा आहे महाराजांचा पुतळा. आपण इथं आता बसला थांबलेत. हे बस स्टॉप आहे. तर इथं आणखीन काही अशी असे काय माहिती. ही राक्षस आहे ती अशी ठेवली आहे त्यांनी. ही राक्षस आहे ना व हे सगळे राक्षस आहेत. हा ते मास्क आहेत थर्माकोलचे. तर जसे देव तसे दानव पण होते त्या काळी. या काळी पण आहे. दीपावलीचे घेत आहे. छान बनवले ते पण. तो हे बनवायचं घरी जाऊन. हे साहित्य घ्यायचं आणि हे बनवायचं. ते पहिले लाकडी असायचे माहित आहे. आपण गावी बनवायचो घरी. ते लाकडाचं असायचं बघा पहिले. परमनंट आहे खाली पेपरचे. हे नाही हे दिलंय ना त्यांनी हे आहे काय साहित्य. हा हे दिलंय घ्यायचं. ते पेपरचे तर इथे पहा ह्या पुतळा असा बसवलेला आहे की सगळ्यांनी गाडीचं गोल रिंगण करूनच रस्ता ह्या दिशेला पण जाऊ शकतात त्या दिशेला पण जाऊ शकतात. आणि खूप मस्त आहे इथे पण फोटो वगैरे काढायला. पण गाड्या हे अशा
फास्ट होत्या, त्या मी स्लोमध्ये केलेलं आहे शूटिंग. आणि खूप छान आहे हे पण ठिकाण. हे बस स्टॉप आहे. तर हे मी तुम्हाला स्टॅच्यू दाखवलेला आहे. तर आपण आता इथून बसने जवळच येईल पणजी वगैरे. आणि प्रॉब्लेम काय झाला, आज शनिवार असल्यामुळं ना, नाही संडे, रविवार असल्यामुळं बसचा खूप आम्ही प्रॉब्लेम आलोय आहे. बस पकडायला. AC बस सुद्धा असतात. आम्ही पणजीला जाणार. खूप छान असतो प्रवास. पण संडे आम्हाला माहीतच नाही हा ह्याच्यावर बस असतात त्यांच्या लोकल, आणि त्या पण खूप वेळाने येतात. हा प्रॉब्लेम खूप मोठा मला वाटायला जाणवायला लागला. आत बसलेल्यांना आम्ही विचारलं कारच आणली असती मडगाव आहे का, कारण नाही बोलले. आता तुम्ही आपल्याला पणजीला रोड खूप चांगले आहेत गोव्याचे ड्रायव्हिंग. मडगाव बस मिळेल. आणि बस आणि त्याच्यासाठी रस्ते मिस्टर चांगले बोलले आहे. संडे माहीत नव्हतं, कारण AC बसचं तिकडचं भाडं पण रस्ते खड्डे नाही. आपल्या एकदम बजेटमध्ये आणि खूप लवकर पोचतं. ठिकाणी आहेत पण खड्डे. आज आम्ही संडे बाकी खड्डे असल्यामुळं नाही आहेत, आमचं है ना? झालेलं आहे थोडा मूड ऑफ, कारण एवढा वेळ आम्ही 1 तास झालं थांबलोय. थोडा वेळ नाश्ता करून झाला आणि ऊन पण होतं मध्ये. आणि किती वेळ आता टाइमपास करणार. हे तुम्ही शूटिंग पाहिलं असेल. बेळगावला पण महाराजांचं लय क्रॉस आहे. करतायत. आता मला तर बोर व्हायला लागलं. तर ही एक मेन इम्पॉर्टंट माहिती आहे की संडेला तुम्ही जात असाल, म्हणजे आपली गाडी घेऊन जर जात नसाल. आता आम्ही ट्रेननी गेलो आणि बाय रोड आम्ही बसने प्रवास करणार होतो ॲक्च्युली. पण संडेला जाऊ नका शक्यतो, जर गाडी स्वतःची नेत नसाल तर. आणि गाडी घेऊन गेला बस आली पण बस भरलेली येते. दिसते. खूप वेळाने येते आणि खूप आत भरलेली बघा असते. जागा आहे का, मापसा आहे. आम्ही नाही गेलो त्याच्यातनं. खूप भरलेली आहे बस आज संडेमुळं. इथे बघा असे फोटो पण घेतात, एवढ्या गाड्या वगैरे जातात. फोटोसाठी गाड्या थांबवलेत बघा. हॉर्न वाजला. सेल्फी चालू आहे, सेल्फी. काहीतरी बोलतायत. तुमचा कुठे आहे चष्मा?
काढा. ऊन आहे ना त्यामुळे काढावं लागला. चष्मा लगा के त्यांची भाषे. आम्ही काय करतो म्हणजे अंघोळ बिघोळ करतो, काळीट असतं ते काळीट असं उद्या येणार आमच्या बाजारमध्ये. हा मग ते मारणार खायचं असं रक्त लावणार. आता एवढे बसतेत का? फोटो गेले ते तसेच. फोटो घ्या. यादवला दाखव. त्यांनी ठरवलंय जायचं भरले तर. हा पावणे एकची ट्रेन. हा ना. चला. इथे पहा ते लोक गेले. आमचे सद्गुरूंचेच होते नामधारक कार्यक्रमला आलेले. चांगलं होतं. आता दिवाळी येणारमुळं असं तयारी बघा त्यांची. खूप सुंदर अशी कंदील लावलेले होते. तर मी हे शॉर्टमध्ये टाकलेले आहेत. आणि अजून बसचं काही सुचतच नव्हतं आम्हाला. आता मिस्टरांनी रूमवरच्या आम्ही जिथे स्टे केलेला त्यांना फोन केला. तर ते बोलले आता तुम्हाला गाडी पाठवतो, कारने तुम्ही जावा मडगावला. तर चला आता आपण कार येईल. तर कार पण लवकर येत नव्हती. माहिती काय तर असं एकाच कलरच्या साड्या. हा एवढ्या जणींनी एकच दुकानातून घेतल्या. हा
छान वाटतंय. कुठल्या मंदिरातलं? कुठल्या शांतादुर्गा? मोठ्या मंदिर तिकडे हा तिथे स्वामी आले होते. हे काय घेतलेत कळशा? त्यांनीच दिले ते कळशी आणि असं हे करून दिले सगळं. आता खाली करून आम्ही अंकडे आले. मग तुम्ही ते ह्याच्यावर गाणं म्हणून केलं असं? नाही हे त्यांनीच दिले हे सगळं साडी. छान दिसतं. बस सगळ्या अशा आहेत. वाडपई ते मापसा, बिचोली, साखळी, होंडा, टीव्ही, असोंडा. हा टीव्ही आहे आणि खूप भरलेले आहेत. नेक्स्ट व्हिडिओ पाहायला या. थँक्यू.